खाली दिलेली बातमी तुफान समाचारचे संवाददाता बादल दुबे यांच्या रिपोर्टवर आधारित असून ती आंबोरा ग्रामपंचायतमधील कथित कर वसुली आणि रेल्वे जागेवरील अतिक्रमण या मुद्द्यांवर सविस्तर प्रकाश टाकते. चंद्रपूर जिल्ह्यातील आंबोरा ग्रामपंचायतमधील प्रशासनाविरोधात नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. विशेषतः लखमापूर येथील हनुमान मंदिराच्या मागे वसलेल्या झोपडपट्टीतील रहिवाशांकडून सरपंच, उपसरपंच आणि सचिव यांनी जबरदस्तीने आणि धमकावून घरपट्टी वसूल केल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार सरपंच शारदा राजूरकर, सचिव गुलाब चाहरे आणि उपसरपंच प्रभाकर ताजने हे तिघे मिळून या झोपडपट्टीतील गोरगरीब कुटुंबांकडून घरटॅक्सच्या नावाखाली 3,000 ते 4,000 रुपये वसूल करत आहेत. तुफान समाचारचे संवाददाता बादल दुबे यांनी प्रत्यक्ष गावात जाऊन घटनास्थळाची पाहणी केली असता अनेक रहिवाशांनी समोर येऊन आपली व्यथा सांगितली. काही महिलांनी सांगितले की आम्हाला 5 वेळा जेवण मिळो न मिळो, पण ग्रामपंचायतच्या धमक्यांपासून सुटका हवी आहे. एका वृद्धाने सांगितले, मी 75 वर्षांचा आहे, माझ्याकडे घर नाही, जागा नाही, तरीही 3,000 रुपये कर मागतात. मी हे पैसे कुठून आणू? या प्रकरणी राज्य शासनाने तत्काळ लक्ष घालून चौकशीचे आदेश द्यावेत अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत. रेल्वे मंत्रालयाने सुद्धा याची स्वतंत्र चौकशी करून जबाबदारांवर गुन्हे दाखल करावेत अशी अपेक्षा आहे. ग्रामपंचायतीचा कारभार लोकशाहीला धरून नसून त्यात दबाव, भ्रष्टाचार आणि अन्याय यांची छटा स्पष्टपणे जाणवते. जर हे चित्र बदलायचे असेल तर प्रशासनाने कठोर पावले उचलली पाहिजेत. विशेष म्हणजे ही वसुली केवळ कायदेशीर प्रक्रियेशिवाय होत नसून घरपट्टी भरण्यास नकार दिल्यास तुमचं घर जप्त करू अशी उघड धमकी दिली जात असल्याचे रहिवाशांनी सांगितले आहे. ही झोपडपट्टी रेल्वेच्या जागेवर वसलेली असल्यामुळे ग्रामपंचायतीकडे तिच्यावर कोणताही कायदेशीर हक्क नाही, हे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. काही दिवसांपूर्वी काही स्थानिकांनी आणि माध्यम प्रतिनिधींनी रेल्वे अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर रेल्वेचे कर्मचारी पाहणीसाठी घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी त्यांना देखील या जागेवर अनधिकृत बांधकाम, नालीचे काम व कर वसुली याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी संबंधित काम तत्काळ थांबवले. रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की ही जागा रेल्वे खात्याच्या मालकीची असून येथे कोणत्याही प्रकारची नागरी कामे करणे अथवा कर लावणे हा कायद्याचा भंग आहे. ग्रामपंचायतीकडून नळी बांधणीच्या नावाखाली काम सुरू ठेवले जात होते, मात्र यासाठी कोणतीही परवानगी रेल्वेने दिलेली नव्हती. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत आंबोरा यांच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. रहिवाशांनी सांगितले की स्थानिक प्रशासन केवळ कर वसुली करीत नाही, तर कोणतीही पायाभूत सुविधा न पुरवता उलट धमकीचे राजकारण करत आहे. पिण्याच्या पाण्याची सोय नाही, शौचालय नाहीत, नाल्यांची व्यवस्था नाही, तरीसुद्धा कर मागणी सुरू आहे. ग्रामपंचायतीने ही वसुली जणू काही ही अधिकृत व कायदेशीर आहे अशा प्रकारे केली आहे, मात्र यासाठी कोणतेही रसीद दिले जात नाहीत. केवळ तोंडी धमकी व दबावाचा वापर केला जात आहे. झोपडपट्टीतील महिलांनी व ज्येष्ठ नागरिकांनी माध्यमांशी बोलताना अश्रूंनी डोळे भरून सांगितले की त्यांच्यावर अन्नधान्याची टंचाई असताना देखील त्यांना 3-4 हजारांचा घरटॅक्स भरण्यास भाग पाडलं जात आहे. काही महिलांनी सांगितले की आमच्या घरावर नंबर टाकून जप्तीची नोटीस लावण्यात आली होती. हे सारे प्रकरण अधिक गंभीर बनवते. या परिस्थितीत महिला, वृद्ध आणि लहान मुले प्रचंड त्रास सहन करत आहेत. या प्रकरणात विशेषतः सचिव गुलाब चाहरे यांच्यावर सर्वाधिक आरोप करण्यात येत आहेत. रहिवाशांचे म्हणणे आहे की सचिव स्वतः धमक्यांचे प्रकार करत असून पोलिसांची भीती दाखवून पैसे उकळत आहेत. काही ठिकाणी उपसरपंच प्रभाकर ताजने यांचा सहभागही असल्याचे नागरिक सांगतात. विशेष म्हणजे या प्रकरणावर पोलीस प्रशासनाने अद्याप ठोस पावले उचललेली नाहीत, त्यामुळे प्रशासनावरही लोकांचा विश्वास उडत आहे. लखमापूर येथील रेल्वे जागेवर गेल्या काही वर्षांत झोपडपट्ट्या वाढत गेल्या, तरी त्यांचे पुनर्वसन वा कायदेशीर स्वरूप ठरवण्याचा कोणताही निर्णय प्रशासनाने घेतलेला नाही. उलट या अस्थायी लोकांकडून जबरदस्ती कर वसूल करणे हे अनैतिक आहे. रेल्वेनेही याविषयी स्पष्ट भूमिका घेतली असून त्यांनी नमूद केलं आहे की या ठिकाणी कोणतेही नागरी काम करता येणार नाही. यामुळे नळीचे बांधकाम, साफसफाई, रस्ते किंवा पाणी पुरवठा या गोष्टी झोपडपट्टीतील लोकांना लाभत नाहीत, तरीही त्यांच्यावर कर लादला जात आहे. या सगळ्या प्रकारामुळे रहिवाशांमध्ये प्रचंड असंतोष आहे. त्यांनी एकत्र येऊन ग्रामपंचायतीविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. पत्रकार परिषदांमधून ते आपली व्यथा मांडत आहेत.